नारायण, कुठलाही निर्णय घाई गर्दीने घ्यायचा नसतो. घाई गर्दी मी नाही, तुम्ही करताय. हे बघ नारायण, अरे हा जर प्रकल्प आपल्या गावात आला तर आपल्या गावाचं भलंच होणार आहे ना. अरे गावाचं वाटोळं होऊन गावकऱ्यांचं कसं कल्याण होणार? अरे नारायण, जमाना बदलतोय, आपल्यालाही जमान्याबरोबर बदलायला पाहिजे. काय रे? जमाना बदलला तरी शेत जमीन बदलत नाही पाटील. पिकं जमिनीतच येतात, आभाळात नाही. कशाला वाकड्यात शिरतोयस नारायण? पाटील, कोण कुठला उद्योगपती त्याचा तुम्हाला एवढाच जर पुळका आला असेल तर तुमच्याकडे शेकडो एकर जमीन आहे, ती विका की. नारायण, जास्त बोलतोयस. आला ना राग पाटील? आम्हाला पण तसाच राग येतो. गावाच्या भल्यासाठी म्हणून जमीन विकायची आणि मग नंतर पश्चातापानं ऊर बडवत बसायचं, असं होता कामा नये पाटील. माझी जमीन मला विकायची नाही पाटील, कारण माझी देवी जगदंबा तिथेच आहे. नारायण, विचार कर. विचार पक्का आहे पाटील, जमीन विकणार नाही. गावात एकटा पडशील. गावातल्या माणसांनी बुद्धी घाण टाकली नाही पाटील. गावातली 4 शहाणी माणसं मला साथ देतील असा माझा विश्वास आहे आणि आम्ही सगळे मिळून विरोध करू. बोलतोय मी. नारायण, शांतपणे विचार कर. अशी संधी परत परत दार ठोकत नाही. जी रक्कम मी तुला देणार आहे ना, तेवढी रक्कम आयुष्यभर कष्ट केलेस तरी कमवू शकणार नाही. त्यामुळे डोक्यावर बर्फ टाक, शांतपणे विचार कर, परत विचार कर. मी तुम्हाला निक्षून सांगतो, माझी जमीन विकणार नाही. दादा, गावकरी जर नारायणच्या मागे गेले, त्याच्या सुरात गाऊ लागले, आपलं खूप मोठं नुकसान होईल. त्याच्यावर पाळत ठेव. अशीच वेळ आली तर गाड त्याच्या आईला, जिंदा गाड त्याला. किती वेळ यायला तुम्हाला? अहो, जेवा ना. कसला विचार करताय? हा पाटील काय आपल्याला सुखाने जगू देणार नाही. काय झालं? मला सांगितल्याशिवाय कसं कळणार? तो पाटील आपली जमीन हडपायला पाहतोय. गावकऱ्यांवर दबाव आणण्याची चाल खेळलाय. पण गावकऱ्यांनी विरोध नाही केला? काय विरोध करतील गावकरी? अगं, त्याच्या मागे सुद्धा एक शब्द बोलायला घाबरतात. तो पुढे असताना काय विरोध करणार आहे? गावात प्रकल्प उभा करायचा आहे म्हणे. तुला सांगतो वसुधा, या गावकऱ्यांना कळत नाहीये, गावाला उद्ध्वस्त करून गावकऱ्यांचं भवितव्य कसं ठरणार. पण यावर मार्ग काय? नाही, मला गावकऱ्यांना त्यांचं भलं बुरं कशात आहे हे समजावून सांगितलंच पाहिजे. वसुधा, माझ्या बरोबर 4 गावकरी आले ना तरी मी या पाटलाला विरोध करेन. मी सदैव तुमच्या पाठीशी आहेच, पण गावकऱ्यांनाही आपली चूक कळू नये. ते सगळे तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतील, मला विश्वास आहे. आता जेवून घ्या बघू.
आहेत ना सगळे? माझ्या गावकऱ्यांनो, मी प्रकल्पाला विरोध केलेला आहे. तुम्हाला आज मुद्द्याचं सांगतो. माझ्या जमीन विकायलाही विरोध केलेला आहे. त्या पाटलाला गावाचं भलं करायचं असेल, प्रकल्प उभा करायचा असेल तर त्यांनी त्याची जमीन विकावी. आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही तुमची जमीन विकायची नाही. आज तो नोकरीचा आमिष दाखवतोय, उद्या बाहेरचा रस्ता दाखवला तर? तेव्हा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आपल्या जमिनी विकू नका. ही मनमानी चालून नाही द्यायची त्याची. अरे आपली जमीन आपण विकणार, काय करणार तुम्ही मग? अरे वा, पानाचा विडा लवंग तुम्ही खा. आता कसला उद्योग चालू आहे तुमचा? या आमच्या उद्योगात कवापासून रस घ्यायला लागले? गावकऱ्यांच्या जीवाशी खेळणं बंद करा. अरे मग तुझ्या जीवाशी खेळू का? स्वयंपाकघर आहे ना, तिथंच राहायचं. तीच तुमची सीमा. इथल्या भानगडीत पडायचं नाही. हे ठेवा. दादा दादा, काय रे? तो नारायण सगळ्या गावाला सांगत सुटलाय की अर्जुन पाटलांना जमिनी विकू नका. दादा तू हसतोयस? अरे मग काय गळा काढून रडू? हं? गळा काढून रडतील अर्जुन पाटलाचे विरोधक, अर्जुन पाटलाचे दुश्मन. दादा त्या नारायण आत्ताच जमिनीत जित्त करतो की नाही बघा. तर नारायणची काळजी करायची गरज नाही. अरे असले कित्येक नारायण आणि त्यांचा विरोध पचवलाय ह्या अर्जुन पाटलाने ढेकर दिलाय. पण दादा ह्या गावकऱ्याचा धीर सुटला तर? अरे आपली माणसं पेर तिथे. जमिनी विकल्यावर किती फायदा आहे ही 4-5 माणसं आपल्यातली बोलायला लागल्यावर आपोआप गावकऱ्यांना धीर येणार का नाही? हुशारीने वागा. नारायणचं बघू ना आपण काय करायचं ते. एकदा जमिनी ताब्यात येऊ दे. एकदा जमिनी ताब्यात आल्या ना की मग बघ नारायणचं काय करतो ते. ऐकणार ना तुम्ही माझं? मी तुमच्या हिताचं बोलतोय. पाटील पण आमच्या हिताचंच बोलतायत ना. अहो नारायणराव, तुम्हाला कळत कसं नाही? पाटील तर संपूर्ण गावाच्या हिताचा विचार करतायत. पाटील गावाच्या हिताचा विचार नाही करत आहे, तो स्वतःच्या कल्याणाचा विचार करतोय. अहो नारायणराव, तो पाटील लाखो रुपये देणार आहे आणि आपण एवढा पैसा नाकारायचा? हो, अरे आपली जमीनच आपला पैसा आहे. अरे पिढ्यानपिढ्या कसलेली जमीन तुम्ही विकायला निघालात. मी म्हणतो किती दिवस पुरणार हा पैसा तुम्हाला? आपल्या पुढल्या पिढीचं भवितव्य काय? यापूर्वी पाटलाला कधी तुमचा कळवळा आला होता का? अरे आपली जमीनच आपल्या पुढल्या पिढीचा आधार आहे आणि तो आधारच तुम्ही काढून घेतला तर पुढली पिढी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही. नारायणराव तुमचं म्हणणं पटतंय मला. बोलतोय ना मी ठीक? तेव्हा तुम्ही सगळे माझ्या बरोबर यायला पाहिजे. चला कसं नाही विरोध होत बघूया आपण. शेखर, ए शेखर. समीर इकडे. हे बघा मी जरा बाहेर जाऊन येते. का ग? अरे तुमचे बाबा अजून आलेले नाहीत. मला काळजी वाटते रे. मग मी पण येऊ का तुझ्या बरोबर? नको, त्यापेक्षा तू समीर आणि संपदावर लक्ष ठेव. होय. आणि हे बघा
तिघांनी घराबाहेर पाऊल टाकायचं नाही, कळलं? कमाल वाटते मला तुमच्या लोकांची. अरे स्वतःचं हित अहित न कळणे इतपत तुम्ही काय मूर्ख आहात? त्या नारायणाच्या ओंजळीनं पाणी पिता. चला, मी तुमचा हितशत्रू आहे असं जरी मानलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, जमिनीच्या किमती जशा वाढतात तशा कमी पण होतात. पावसावर आपला हुकूम चालत नाही. दुष्काळ पडला तर जमिनीची किंमत शून्य होते. मग काय करणार? काय करणार सांगा ना. तो नारायण तुम्हाला सांगतो, दूरचं बघा, लांबचा विचार करा, पोरांसाठी जमीन ठेवा. अरे पण पोरं जर मोठी होऊन शहरात गेली, जमिनीचं काय करणार तुम्ही? आजचा विचार करा, उद्याचा विचार सोडून द्या. आजचा विचार करा. जमिनी विका, स्वतःचा फायदा करून घ्या, कर्जमुक्त व्हा, पोरांना शिकवा, बायकोसाठी दागदागिने करा, जीवनाचा आनंद घ्या. हा, लक्षात येतंय का काय म्हणतोय मी ते? हा, नारायणाचं ऐकू नका, आपल्या जमिनी विका. वसुधा, शेवटी घडायचं तेच घडलं. लोक पाटलाच्या बोलण्याला फुलले. पण तुमचं म्हणणं ज्यांना पटत होतं ते फार थोडे लोक होते ना. असं कसे काय वागू शकतात हे लोक? स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारू शकतात? बघ ना, आणि या प्रश्नांची उत्तरं शोधून सापडणार नाहीत. समोर दरी आहे, खड्डा आहे, ते सुद्धा बघत नाहीत. निराश झालात? खरं सांगतो, झालो निराश. पण तरीही मी एक शेवटचा प्रयत्न करणार. उद्या पंचायत आहे. पंचायतीत मी माझं मत ठामपणे मांडणार आहे. आता निर्णय सांगण्याची वेळ आलेली आहे. आम्ही अर्जुनराव पाटलांची पाठीशी उभा आहे. अर्जुनराव पाटील गावच्या भल्याचाच विचार करतात, म्हणूनच गावच्या भल्यासाठी त्यांनी प्रकल्प आणण्याचा विचार केलाय. आता यामध्ये अविचार यावा असं आम्हाला काहीच वाटत नाही. म्हणून साऱ्यांनी आपल्या जमिनी अर्जुन पाटलांना विकून टाकाव्यात. तुम्ही जे म्हणताय ते मला पटत नाही. मी काय पाटलाला माझी जमीन विकणार नाही. अरे या नारायणाचा कोणाला पटतंय का? नाही नाही, आम्हाला पटत नाही. समीर, आधी बिस्किट खाऊन घे. आई, बाबा अजून कसे नाही आले? काही कळत नाही रे बाळा. पंचायतीचं काम खूप लांबलेलं दिसतंय. आज पंचायतीत काय निकाल लागतोय देव जाणे. खाऊन घे. अरे बोला, बघत काय बसलात? तुमचा केसानं गळा कापला जाईल. अरे सगळ्यांना निर्णय मान्य आहे. गावकऱ्यांनी मान्य केलंय, समध्यांनी मान्य केलंय. अरे तू बी कर ना. मला तुमचा निर्णय मान्य नाही.
मी पाटलाला जमीन विकणार नाही. नारायण, तू गावकऱ्यांचा अपमान करतोयस. अरे गावकऱ्यांनी स्वतःचा मान ठेवला कुठं तर मी अपमान करेन त्यांचा. नारायण, डोक्यात राग घालून घेऊ नकोस. हा पाटील चाल खेळतोय तुमच्याशी. नारायण, पायरी वळवू नकोस. अरे पायरी तुम्ही ओलांडताय, सगळे गावाला बर्बाद करायला निघालात तुम्ही. नारायण, ऐकून घेतोय म्हणून काय पण बोलू नकोस. आम्ही आमची जमीन पाटलालाच का विकायची? मुंबईचे शेठ रतनलाल गावात प्रकल्प उभा करतायत, आम्ही थेट त्यांनाच का नाही विकू? आलं ना लक्षात? तुम्ही सुद्धा तुमची जमीन पाटलाला विकू नका आणि त्या शेठजींना पण विकू नका. हो सरपंच, अहो ह्यो मगादरनं एवढं बोलतोय, गावकऱ्यांचा अपमान करतोय आणि तुम्ही सगळे गपगुमान इथं उभे ठोंब्यासारखे. अहो बोला की काहीतरी. गावकऱ्याचा अपमान करू नको नारायण. या नारायणला काय शिक्षा द्यायची ना याचा निर्णय गावकरी घेतील. निर्णय झालेला आहे. आपल्या समस्त गावकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि निर्णय असा आहे की नारायण व त्याच्या कुटुंबियांवर बहिष्कार टाकायचा. आणि ज्याला कोणाला हा निर्णय मान्य नसेल त्याच्या व त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात येईल. काय नारायणराव, मान्य आहे का?